नमस्कार. भक्तीचा डिजिटल ठेवामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण पाली खंडोबा यात्रेची माहिती पाहणार आहोत. पाली येथील खंडोबा यात्रा ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाची अशी व भाविकांच्या श्रद्धेचा विषय असलेली यात्रा आहे. ही प्रामुख्याने भगवान खंडोबा आणि त्यांच्या पत्नी बाणाई यांच्या विवाहोत्सवाची प्रतीक मानली जाते. तसेच या यात्रेचे मुख्य आकर्षण हे भंडारा असते. यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भंडारा हळद. संपूर्ण मंदिर परिसरात पिवळ्या धमक भंडाऱ्याने न्हाऊन निघतो. भाविक मोठ्या उत्साहाने येळकोट येळकोट जय मल्हार आणि सदानंदाचा येळकोट असा जल्लोष करत असतात. भंडारा उधळत त्याच्यासोबत खोबऱ्यांच्या वाट्यांचीही उधळण केली जाते. तसेच या परिसराला सोन्यासारखी झळाळी येऊन जाते. ह्या यात्रेच्या काळात यात्रेचे महत्त्वाचे काही विधी असतात. त्यात सर्वप्रथम असतात सासनकाठ्या. या यात्रेच्या मुख्य आकर्षण म्हणजे तसेच या सासनकाठ्या विविध गावांमधून येतात आणि या काठ्यांची मिरवणूक पाहण्यासारखी असते. अनेक लाखो भाविक इथे उपस्थित राहतात. तसेच रथोत्सव. यात्रेच्या दिवशी खंडोबा आणि बाणाईची मूर्ती रथामध्ये बसवून मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढली जाते. भाविक हा रथ ओढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तसेच तळी भरणे म्हणजेच खोबरे, भंडारा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तळी भरण्याचा विधी केला जातो. तसेच बाणाई आणि खंडोबाचा विवाह सोहळा पार पडतो. पारंपरिक कथेनुसार पाली ही खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई याचे गाव मानले जाते. या यात्रेच्या निमित्ताने खंडोबा आपल्या सासरी येतात असेही मानले जाते. म्हणूनच या यात्रेला लग्न सोहळा म्हटले जाते. तसेच या यात्रेमध्ये वाघ्या मुरळी आपली कला सादर करतात आणि खंडोबाची गाणी जागरण गातात. तिथे अजूनही येथे भव्य कुस्त्यांचे मैदान भरवले जाते, जिथे नामांकित पैलवान सहभागी होतात. या यात्रेच्या निमित्ताने मोठी बाजारपेठ भरते, जेथे शेतीची अवजारे, घरातील वस्तू आणि लहान मुलांची खेळणी देखील उपलब्ध असतात. यात्रेच्या काळात मंदिर मोठ्या प्रमाणात छान असे सजवले जाते. मंदिराचा परिसर पूर्णपणे भंडाऱ्याच्या उधळण झालेल्यामध्ये मंगलमय होऊन जातो. जिकडे पाहावं तिकडे भंडाऱ्याची उधळणच असते. आता दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाली खंडोबाची यात्रा 2 जानेवारी 2026 रोजी आलेली आहे. ह्या वर्षीची ही यात्रा नक्कीच मोठ्या उत्साहाने आनंदाने पार पडेल. जिकडे पाहावे तिकडे फक्त भंडाऱ्याची उधळणच आपल्याला दिसून येते आणि याला गर्दी तर इतकी असते, लाखो भाविक उपस्थित असतात. तसेच या वर्षीच्या यात्रेसाठी मंदिराचा परिसर अशा रोषणीने उजळून टाकला आहे. खूप मोठे मोठे पाळणे, विविध वस्तू तसेच सांस्कृतिक कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणावर पालीच्या यात्रेमध्ये येतात. तसेच अनेक लोकवंत कलावंत येथे आपले कार्यक्रम सादर करतात. लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे, विविध गेम्स अशा उपलब्ध असतात. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.